एक दिल को दहला देने वाली खबर सामने आ रही है आर्थिक राजधानी मुंबई से सटे ठाणे जिले के अंतर्गत आने वाले कल्याण इलाके से, जहां एक ससुर ने अपने दामाद पर सिर्फ इसलिए एसिड से हमला कर दिया कि वो हनीमून के लिए कश्मीर जाना चाहता था। इस घटना के सामने आने के बाद हर कोई हैरान है। एसिड के हमले में युवक गंभीर रूप से घायल हो गया है और उसका इलाज एक निजी अस्पताल में चल रहा है। बीती रात जब इबाद लाल चौकी इलाके से अपने घर की ओर पैदल जा रहा था, तभी जकी खोटाल ने उसे रोक लिया। इस दौरान एक बार फिर दोनों के बीच बहस हुई, जिसके बाद आरोपी ने अपने दामाद पर एसिड से हमला कर दिया और मौके से फरार हो गया। आरोपी हमले के इरादे से ही अपने साथ एसिड लेकर आया था। वहीं घटना की सूचना मिलते ही बाजारपेट पुलिस मौके पर पहुंची और आरोपी के खिलाफ केस दर्ज कर मामले की जांच शुरू कर दी है। फिलहाल आरोपी ससुर फरार है, जिसकी तलाश की जा रही है। बाजारपेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आशा टावर्स आग्रा रोड इथे एक घटना झालेली आहे। त्याच्यामध्ये सासरे जटी खोटाल आणि इबाद फालके यांच्यामध्ये त्याच्या लग्न झालेले त्यांच्या जावाईने काश्मीरला हनीमूनला जायचं ठरवलेलं होतं। तर ते काश्मीरला न जाता त्यांनी दर्शनाला मक्केला जावं असा त्यांनी आरोपी जटी खोटाल यांनी मनात राग धरून जावई इबाद फालके याच्या अंगावर ॲसिड टाकून त्याला धमकी देऊन त्याला हे गंभीर जखमी केलेलं आहे। ॲपेक्स हॉस्पिटल इथे त्याचा औषधोपचार चालू आहे आणि ॲपेक्स हॉस्पिटल इथे त्याची तक्रार घेतलेली आहे। त्या तक्रारीनुसार आरोपीचे शोध घेण्याकरता आमची डिटेक्शनची टीम रवाना झालेली आहे आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त चांगला तपास करून त्याच्यामध्ये आरोपीला शिक्षा होईल या पद्धतीने आम्ही सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत। तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। तपासामध्ये ACP घेटे साहेब आणि DCP अतुल झेंडे साहेब आणि आमचे रिजन संजय जाधव साहेब आणि सर्वांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत आहेत।